नमस्कार शेतकरी बंधूंनो. गेल्या अनेक चर्चासत्रामध्ये आपण वेगवेगळ्या भागांचा विचार केला. त्यामध्ये मुख्यतः रोगकिडींचाच विचार केलेला आहे. आत्ता आपल्याकडे चांगल्या सुविधांची इथं सोय झालेली आहे. गेल्या वेळेला आपण काही रोगकिडींचे फोटो दाखवले होते, परंतु ते तुम्हाला व्यवस्थितपणे दिसलेले नाहीत. त्यामुळं पुन्हा एक वेळ आपण त्या भागाचा विचार करणार आहोत. द्राक्ष शेतीमध्ये रोगांचं नियंत्रण करण्यासाठी अगोदर त्या रोगाची ओळख आपल्याला असली पाहिजे. म्हणजे तो रोग कसा येतो, पानावर कसा येतो, काडीवर कसा येतो, घडावर कसा येतो, कोणत्या वेळेला येतो, म्हणजे त्याची निश्चित येण्याची पहिली वेळ कोणती. जसं डावणी मिल्ड्यू हा 3 ते 5 पान अवस्थेमध्ये येतो. बोरी हा रोग मुख्यतः प्री-ब्लूम अवस्थेमध्ये येतो. म्हणजे त्या रोगाची निश्चित वेळ, म्हणजे तो कोणत्या वेळेला प्रथम बागेत येतो, या वेळा आपल्याला सुद्धा माहीत पाहिजेत. म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला रोगाची अचूक ओळख. तो रोग कसा असतो बाबा, डावणी कशी असते, भुरी कसा असतो, करपा कशी असते, जीवाणूजन्य करपा कसा असतो, याची आपल्याला निश्चित स्वरूपात माहिती असणं आवश्यक असतं. आणि मग अशी जर आपल्याला रोगांची ओळख निश्चितपणे करता आली तरच त्यांची योग्य अशी उपाययोजना आपण करू शकतो. आणि म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट रोगनियंत्रणातली कुठली असेल तर ती म्हणजे रोगांची अचूक ओळख. यामध्ये मुख्यतः द्राक्षाचा जर विचार केला तर द्राक्षामध्ये मुख्यतः डावणी, भुरी, करपा आणि जीवाणूजन्य करपा हे रोग मुख्यतः आपल्या परिसरामध्ये येताना आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये पहिला जो रोग आहे तो म्हणजे करपा. हा दिसतोय ना, हा जो आहे हा बुरशीजन्य करपा आहे. हा बुरशीजन्य करपा आणि हा खालचा जीवाणूजन्य करपा आहे. हा जो आहे तो बुरशीजन्य करपा आणि हा जो आहे तो जीवाणूजन्य करपा. आता ह्याची लक्षणं पानावरशी दाखवलेली आहेत. पहा इथं बघा, पानावर गोलाकार डाग आहेत, त्याला छिद्र पडलेलं आहे. इथं गोलाकार डाग नाहीत, कोनाकृती डाग आहेत. आणि ह्या काही लक्षणावरून आपण त्यांच्यामधला फरक ओळखू शकतो. म्हणजे इथं आलेले डाग कसे आहेत, इथं आलेले डाग कसे आहेत, हे जर तुम्ही थोडंसं बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला निश्चितपणे त्या रोगाची अचूक अशी ओळख करून घेता येईल. दुसरी लक्षणं पहा, इकडल्या बाजूला इथं हा काडीवर आलेला करपा आहे आणि इथं हा काडीवर आलेला जीवाणूजन्य करपा आहे. हा बुरशीजन्य करपा आहे, हा जीवाणूजन्य करपा आहे. तर हे जे रोग आहेत हे रोग कसे येतात, पानावर त्यांची लक्षणं कशी दिसतात, घडावर त्यांची लक्षणं कशी दिसतात, काडीवर त्यांची लक्षणं कशी दिसतात, हे तुम्हाला माहीत असणं निश्चितपणे आवश्यक आहे. म्हणजे यालाच आपण रोगाची अचूक ओळख असं म्हणतो. म्हणजे इथं आपण पाहिलं बघा, हा बुरशीजन्य करपा, हा जीवाणूजन्य करपा. इथं पानावरचे डाग कसे आहेत पहा, इथं पानावरचे डाग कसे आहेत पहा. दोघांची लक्षणं किंवा स्वरूप वेगळं आहे. तीच गोष्ट इथं काडीवर आलेला बुरशीजन्य करपा आणि काडीवर आलेला जीवाणूजन्य करपा. तर या दोघांमध्ये फरक आहे. आणि हा फरक जर तुम्ही ध्यानात ठेवला आणि त्या दृष्टीनं रोगाची ओळख करून घेतली तर आपल्याला त्या दृष्टीनं उपाययोजना करता येते. इथं आपण आता जो रोग विचारात घेणार आहोत तो म्हणजे डावणी मिल्ड्यू. इथं दिसते बघा पानावर, इथं पानावर पानं ही दोन्ही बाजूनं पानं दाखवलेली आहेत बघा. पानावर गोलाकार पांढरे डाग दिसतात. हे पान एका बाजूनं आहे, हे उलट बाजूनं त्या पानाचं चित्र आहे. इथं काडीवर आलेला डावणी मिल्ड्यू म्हणजे घडावर आलेला डावणी मिल्ड्यू. इथं जो भाग आहे तो म्हणजे घडावर आलेला डावणी मिल्ड्यू. लक्षणं त्याची तुम्ही पाहू शकता. खाली जे आहे ते म्हणजे पानावर आलेला ग्रीनेरिया. इथं बघा, हा जो डाग दिसतो, बोट ठेवलेला आहे, इथं जो डाग दिसतो तो ग्रीनेरिया आहे. हा वीक पॅथॉजन आहे
अगोदर कुठला तरी मुख्य बुरशीजन्य रोग येऊन गेल्यानंतर तिथं हा रोग येण्याची शक्यता असते. तर याच पद्धतीनं इथं बघा तुम्हाला अल्टरनेरिया दिसून येईल. हा अल्टरनेरिया आहे. याची लक्षणं पानावर कशी आहेत वगैरे तुम्ही इथं डाग त्याचे पाहू शकता. हे अल्टरनेरिया आहे. डावणी किंवा भुरीसारखे रोग येऊन गेल्यानंतर त्याच्या कडा ज्या मेलेल्या असतात त्या मेलेल्या कडांच्या बाजूला कडांच्या तिथं हा रोग येण्याची शक्यता असते. खूप पाऊस असताना खूप दमट हवा असताना हे रोग येऊ शकतात. नंतर इथं खाली तुम्ही पाहिलं तर काडीवर आलेला बॉट्रोडिप्लोडिया आहे. तो काडीवर आलेला बॉट्रोडिप्लोडिया, त्याची लक्षणं काडीवर स्पष्टपणे तुम्हाला दिसतात बघा. इथं जो काडीचा डाग आहे इथं तो तुम्हाला स्पष्टपणे दिसतो बघा. ते काडीवर आलेला बॉट्रोडिप्लोडिया. इथं जर विचारात घेतलं तर स्टेम बोरर, खोडावर किंवा कुठेही स्टेम बोरर आला तर त्याची अशी लक्षणं पानावर दिसतात. खोडावर कुठेही स्टेम बोररनं पोखरलं तर त्याची पानावर अशा पद्धतीची लक्षणं दिसतात आपल्याला. स्टेम बोरर ही किडी आहे. कुठेही खोडावर वगैरे स्टेम बोररनं छिद्र पाडलं की त्या छिद्रातून घाण बाहेर पडत राहते आणि त्या छिद्रात ती अळी असते स्टेम बोररची. तर स्टेम बोरर कुठेही खोडावर आला तर पानावर त्याची या पद्धतीची लक्षणं दिसतात. हे जे खाली आहे हे मिलीबग, फुटीवर आलेला मिलीबग आहे. तो द्राक्षाच्या फुटीवर आलेला मिलीबग आहे. तर अनेक रोगाच्या बाबतीत तुम्हाला मी इथं महत्त्वाचे जे रोग आहेत त्या संदर्भात पुन्हा एक वेळ मी दाखवतो बघा. हा पानावर आलेला बुरशीजन्य करपा, पानावर आलेला बुरशीजन्य करपा, पानावर आलेला जीवाणूजन्य करपा, काडीवर आलेला बुरशीजन्य करपा, काडीवर आलेला जीवाणूजन्य करपा, हा काडीवर आलेला बुरशीजन्य करपा, हा काडीवर आलेला जीवाणूजन्य, ज्याला झॅन्थोमोनस आणि याला अँथ्रॅकनोस. हे अँथ्रॅकनोस हे झॅन्थोमोनस असं आपण म्हणतो. आता इथं बघा हे अल्टरनेरिया, डावणी वगैरे यासारखे रोग येऊन गेले किंवा पान वीक झालं, पेशीचा भाग वीक झाला, अशक्त झाला की तिथं हा रोग येतो. तर त्याची लक्षणं ध्यानात ठेवा. हा अल्टरनेरिया आहे आणि खालचं हे डिप्लोडिया, बॉट्रोडिप्लोडिया इथं दिसतो बघा. काडीवर त्याचे डाग कसे आहेत ते पहा. तो डिप्लोडिया आहे. याच्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर इथं स्टेम बोररनं खोडावर वगैरे छिद्र पाडल्यानंतर त्याची पानावर कशी लक्षणं दिसतात ते आपल्याला दिसून येईल. इथं फुटीवर आलेल्या मिलीबग आहे. तो फुटीवर आलेला मिलीबग. याच्यानंतर इथं वर जे आहे ते पानावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे. पानावर आलेला डावणी मिल्ड्यू. खाली जे दिसतंय ते काडीच्या टोकावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे बघा. काडीच्या टोकावर आलेला डावणी मिल्ड्यू. इथं जे दिसतंय ते म्हणजे घडावर आलेला डावणी मिल्ड्यू. तो घड कसा दिसतो वगैरे पहा बारकाईनं. हा जो आहे तो घडावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे. आणि इथं जे खाली आहे तो ग्रीनेरिया आहे. इथं जे दिसतं ते ग्रीनेरिया आहे. याच्या अगोदर आपण अल्टरनेरिया पाहिलेला आहे. अल्टरनेरिया आणि ग्रीनेरिया हे दोन वीक पॅथॉजन आहेत. त्याची लक्षणं कशी दिसतात पहा. तर हे रोग तुम्हाला अगोदर ओळखता यायला पाहिजेत. आणि मग असे जर रोग तुम्हाला व्यवस्थितपणे ओळखता आले तरच आपल्याला पुढच्या उपाययोजनेच्या दृष्टीनं वाटचाल करता येते.
आणि म्हणून रोग नियंत्रणामध्ये पहिली महत्त्वाची कुठली बाब असेल तर ती म्हणजे रोगाची अचूक ओळख. डावणी कसा येतो, भुरी कसा येतो, डावणी घडावर कसा येतो, पानावर कसा येतो, काडीवर कसा येतो, फळावर कसा येतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. डावणी हा जो रोग आहे तो वनस्पतीच्या हिरव्या भागावर सगळीकडे येऊ शकतो. त्याला काय असं घड, पान वगैरे फूल असा काही भाग नाही. जो भाग हिरवा असेल, द्राक्षवेलीचा जो भाग हिरवा असेल त्यावर डावणी मिल्ड्यू निश्चितपणे अनुकूल परिस्थितीमध्ये, म्हणजेच वातावरणाची अनुकूल परिस्थिती असेल, आवश्यक तेवढी आर्द्रता, पाऊस, तापमान हे जर आवश्यक तेवढं असेल तर पानावर, घडावर, देठावर, घडाच्या देठावर, पानाच्या देठावर, पायावर ह्या सगळीकडं डावणी मिल्ड्यू येण्याची शक्यता असते. म्हणजेच द्राक्षवेलीचा जो जो भाग हिरवा आहे त्या सगळ्या भागावर डावणी मिल्ड्यू येण्याची शक्यता राहते. आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे 3 ते 5 पान अवस्थेपासून बऱ्याचशा वेळेला माल काढणीपर्यंत सुद्धा डावणी मिल्ड्यू, म्हणजे माल काढण्याच्या अगोदर जर अनुकूल परिस्थिती रोगाला निर्माण झाली तरी डावणी मिल्ड्यू येण्याची शक्यता राहते. तर या रोगाचा मुख्य विचार केला तर अनुकूल परिस्थिती, आणि ती अनुकूल परिस्थिती कोणती तर पहाटे घडावर, पानावर दव साठलं पाहिजे. ते दव पानावर 3 ते 4 तास असलं पाहिजे. पानावर किंवा घडावर किंवा काडीवर दव जर 3 ते 4 तास असेल, पहाटे ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण डावणीचे बी फक्त पहाटे उगवतात. डावणीचे बी फक्त पहाटे उगवतात. या उलट करपा जर आपण विचारात घेतला तर करप्याची बी खूप चांगला पाऊस पडून गेल्यानंतर खूप चांगला सूर्यप्रकाश पडला तर करप्याची बी उगवतात. आणि म्हणून दिवसा येणारा रोग करपा, रात्री येणारा रोग डावणी मिल्ड्यू. डावणी मिल्ड्यूचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो काडीच्या तळाकडील पानावर अगोदर येतो. म्हणजे 5-6 पानं काडीला आली की काडीच्या तळाकडील पानावर अगोदर डावणी मिल्ड्यू येतो. या उलट करप्याचा जर विचार केला तर करपा हा फुटीच्या टोकाकडील भागावर अगोदर येतो. करपा हा फुटीच्या टोकाकडील भागावर अगोदर येतो. डावणीचं असं नाही, डावणी हे फुटीच्या तळाकडील जे पान असतं त्यावर येते. करपा हा फुटीच्या टोकाकडील जो भाग असतो, कोवळा एकदम, तिथं येण्याची शक्यता राहते. आणि मग तुम्ही बाग फुटतानाचा विचार केला, बाग फुटायला लागले, समजा आता 5-7 दिवस झाले डॉर्मेक्स लावून आणि बाग फुटायला लागले, तर प्रथम कुठला रोग येण्याची शक्यता राहत असेल तर तो करपा. म्हणजे डोळा फुटून जस्ट असा हिरवा भाग दिसायला लागला, डोळा फुटून थोडासा हिरवा भाग असा दिसायला लागला की करपा येण्याची शक्यता राहते. आणि पुन्हा त्याला 3 ते 5 पानं आली, त्या फुटीला 3 ते 5 पानं आली की मग डावणी मिल्ड्यू येण्याची शक्यता राहते. अर्थात एक ध्यानात ठेवा, हे रोग कधी येऊ शकतात जर वातावरणीय घटक, मग त्यामध्ये तापमान आहे, आर्द्रता आहे, पाऊस आहे, सूर्यप्रकाश आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या अनुकूल असतील. आणि शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागेत त्या रोगाचे बी असले पाहिजे. त्याला इनाकुलम असं म्हणतात. म्हणजे बागेत किंवा बाग परिसरात डावणीचे बी असले पाहिजेत, करप्याचे बी असले पाहिजेत. डावणीचे बी मुख्यतः जमिनीत राहतात, खोडावर राहतात, खोडाच्या सालीमध्ये राहतात. आणि मग तो रोग यायचा असेल तर बाग परिसरात कुठेही डावणीचे बी असले पाहिजेत. असे डावणीचे बी असतील तर अनुकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थिती म्हणजे पाऊस, महत्त्वाची गोष्ट सगळ्यात कुठला असेल तर आर्द्रता, म्हणजे कमीत कमी गोष्टींचा विचार केला तर त्यामध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान, 10 मिलीमीटर पाऊस आणि 24 तास पान ओलं असणं, या 3 गोष्टी अनुकूल झाल्या म्हणजे 10 मिलीमीटर पाऊस दिवसात शिस्तीत, खूप मोठा नाही एकदम,
खूप मोठा पडला तर ती ओल म्हणजे संध्याकाळी पडायला पाहिजे, त्याचं दव पानावर पहाटे असलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्येच फक्त डावणीचे बी रुजू शकतात. म्हणजे डावणीचे बी फक्त पहाटे रुजतात. पहाटे ते बी रुजण्यासाठी तापमान कमीत कमी 10 डिग्री सेल्सिअस असावं लागतं. म्हणजे 10 ते 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असलं तरीसुद्धा डावणीचे बी रुजू शकतात. आर्द्रता 90% जास्त असली पाहिजे. हवेतली आर्द्रता ही 90% जास्त असली पाहिजे. अशी जर परिस्थिती अनुकूल बागेत निर्माण झाली तर निश्चितपणे डावणी मिल्ड्यू येण्याची शक्यता असते. म्हणजे संध्याकाळी पाऊस पडला किंवा पहाटे दव धुकं पडलं की समजायचं निश्चितपणे डावणी येणार. दिवसा पाऊस पडून प्रखर ऊन पडलं, दिवसा पाऊस पडून प्रखर ऊन पडलं की समजायचं करपा येणार. कोरडी हवा असेल म्हणजे तापमान कमी झालं असेल, कोरडी हवा असेल म्हणजे आर्द्रता हवेत कमी असेल, फुटीची वाढ 5 ते 10 पानापर्यंत 5-7 पानापर्यंत झाली असेल तर भुरी लवकर येण्याची शक्यता असते. भुरीला खूप मोठ्या आर्द्रतेची गरज असत नाही. हवा कोरडी असावी लागते, तापमान कमी असावं लागतं. भुरी हा रोगसुद्धा असा आहे तो फुटीच्या कोणत्याही भागावर येऊ शकतो. जो भाग हिरवा आहे त्या सगळ्या भागावर तो रोग येऊ शकतो. भुरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भुरी रोग नियंत्रणात आणणं खूप कठीण बाब असते आणि म्हणून भुरी रोग येऊच नये बागेत आपल्या या दृष्टीनं आपण काम करणं आवश्यक असतं. डावणी रोग आला तरी तो नियंत्रणात आणता येतो. वेगवेगळ्या उपाययोजना करून पानं काढा, फुटी काढा किंवा ज्या घडावर डावणी आले ते घड काढा, जमिनीवर गंधक डस्ट करा, गवत पालापाचोळा काढून टाका. अशा अनेक उपाययोजनांचा उपयोग करून किंवा कॉपर डस्टिंग करा पहाटे. तर अशा अनेक उपायानं आपण डावणी मिल्ड्यू आटोक्यात आणू शकतो. परंतु भुरी आटोक्यात आणणं खूप कठीण काम असतं. अडचणीत कुठेही भुरी येऊ शकते. तिथंपर्यंत जर औषध नाही पोचलं तर भुरीचा प्रसार खूप झपाट्यानं होऊ शकतो. डावणी हा रोग पेशीच्या आत म्हणजे पानाच्या थराचा आतला जो पेशीचा थर असतो त्यामध्ये डावणीचे पाय गेलेले असतात आणि तिथनं ते अन्न शोषून घेतात. भुरीचं असं असत नाही. भुरी पानाच्या पृष्ठभागावर वाढते. डावणीचे पाय किंवा बी किंवा त्याच्या मुळ्या म्हणू आपण, डावणीच्या मुळ्या ह्या पानातल्या हिरव्या पेशीत शिरतात. तसं भुरीचं असत नाही. त्याचे पाय पानात आत शिरू शकत नाही. त्याचे पाय पानावर वर पसरतात आणि मग वाढायला लागतात. त्याला मायसेलियम वगैरे असं म्हणतात, कवक मराठीत म्हणता येईल. तर ते पानावर पसरतात आणि मग भुरी पानावर वाढायला लागते. डावणीचे पाय मात्र पानात शिरतात. पर्णरंध्रातून पानाला जे लहान छिद्र असतात त्या लहान छिद्रातून पानात आत शिरतात आणि मग तिथं त्याची वाढ व्हायला लागते आणि मग 7-8 दिवसानं पुन्हा पानाच्या बाहेर त्याचे पांढरे धागे आले की मग आपल्याला सगळं दिसतं. अगोदर खरं म्हणजे फक्त एक डाग दिसतो पानावर, तेलकट पिवळसर असा डाग दिसतो. त्या डागावरूनच आपण डावणी मिल्ड्यूची ओळख करून घ्यायची असते. इथं तुम्हाला वेगवेगळ्या अवस्थेतील डावणी मिल्ड्यू दिसतोय बघा. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये म्हणजे पानावर असेल, काडीवर असेल. बघा इथं तुम्हाला पानावर वेगवेगळ्या पानाच्या पाठीमागील बाजूला, पानाच्या समोरील बाजूला खूप मोठ्या स्वरूपात डावणी मिल्ड्यू आल्यावर काय होतं, हे पानाची समोरची बाजू आहे, ही पानाची पाठीमागील बाजू आहे. इथं तसंच आहे. हा डावणी मिल्ड्यू आहे. हे डावणी मिल्ड्यू हे दिसतंय ना, याचा अर्थ असा आहे की तिथली डावणी मिल्ड्यू नियंत्रणात आलेली आहे. हा जो डाग दिसतो इथली डावणी मिल्ड्यू नियंत्रणात आलेली आहे. हे पानावरचे डाग आहेत सगळे डावणी मिल्ड्यूचे. आता थोडं भुरीचे डाग खूप काळजीपूर्वक बघावे लागतात. अगदी खूप हा डाग बघा तुम्हाला, हे डाग जे आहेत ते डावणी इतके स्पष्ट दिसत नाही. डावणीचे खूप स्पष्ट दिसतात, भुरीचे तसे असं स्पष्ट दिसत नाही. या पानावर बघा असे भुरीचे डाग, हे बघा इथं पानावर खूप भुरी आलेली आहे.
ही पानावर वाढलेली खूप अशी भोरी आहे. तर ती थोडी अशा पद्धतीनं घडावर कशी भोरी येते, पानावर कशी भोरी येते, हे सगळं तुम्हाला माहीत असणं आवश्यक असतं. बघा, इथं तुम्ही जर पाहिलं तर घडावर आलेली भोरी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसून येईल. इथं मण्यावर आलेली भोरी आहे, इथं काडीवर आलेली भोरी आहे, इथं सगळं पानावर आलेली, ही सुद्धा मण्यावर आलेली भोरी आहे, परंतु ती नियंत्रणात आलेली आहे. याच्यावर सगळे भोरीची लक्षणं तुम्हाला दिसून येतील. सगळीकडं तुम्हाला भोरीची लक्षणं दिसून येतील. इथंही तुम्हाला भोरीची लक्षणं दिसून येतील. सगळीकडं भोरी आहे. आपल्या इकडं अर्थात घडावर इथं जेवढी भोरी आली आहे घडावर, एवढी भोरी अपवादात्मक एखाद्या घडावर कुठंतरी चुकून जो घड खूप गर्दीत लपलेला आहे अशा ठिकाणी येताना दिसून येते. कारण एवढी भोरी आपल्या इकडं वाढत नाही. आपल्या इकडली गर्दी जर विस्तार व्यवस्थापनातील गर्दी आपण जर कमी केलेली असेल तर तिथं भुरी खूप मोठ्या स्वरूपात येताना आपल्याला दिसून येत नाही. इथं बघा, ह्या घडावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर घडावर आलेला डावणी मिल्ड्यू दिसतोय. इथंही वर जे आहे तेही घडावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर ते पानावर आलेला डावणी मिल्ड्यू आहे. हे पुस्तक बाहेरचं आहे, डिसीजेस अँड पेस्ट म्हणून, ऑस्ट्रेलियातलं आहे. फक्त हे द्राक्षाच्या संदर्भातलं आहे. आता हे जे फोटो आहेत ते आपण भारतात काढलेले आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मदतीनं, डॉक्टर रावळ आरडी म्हणून बेंगलोरला होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे द्राक्षावरच्या रोगाचे फोटो घेतलेले आहेत. त्यांनीच आपल्याला मार्गदर्शन केलं, बाबा हा डावणी आहे, हा करपा आहे, हा जीवाणूजन्य करपा आहे. अशा पद्धतीचं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं आपण हे फोटो घेतलेले आहेत. इथं तुम्ही बघितलं मगाशी की हे जे लक्षण आहे त्या लक्षणावरून समजायचं की त्या बागेतील त्या झाडावर स्टेम बोरर आलेला आहे. खाली आहे ते मिलीबगचं आहे. इकडं जो भाग दिसतो तो अल्टरनेरिया आहे, पानावर आलेला अल्टरनेरिया. इथं पानावर आलेला डिप्लोडिया, अल्टरनेरिया आणि डिप्लोडिया, अल्टरनेरिया आणि डिप्लोडिया. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं वर घडावर आलेला डावणी मिल्ड्यू आणि खाली पानावर आलेला ग्रेनेरिया. वर घडावर आलेला डावणी मिल्ड्यू, खाली पानावर आलेला ग्रेनेरिया. तर या पद्धतीनं सगळ्या रोगांचा तुम्ही किंवा आपण विचार केला कसे रोग येतात, ते रोग ओळखायचे कसे, त्यासाठी मी तुम्हाला काही रंगीत छायाचित्र दाखवलेली आहेत. त्या छायाचित्राच्या मदतीनं तुम्हाला बागेतल्या रोगाची अचूक ओळख होऊ शकेल. याशिवाय त्याला अनुकूल हवामान कुठलं असतं, उदाहरणार्थ डावणीसाठी मी सांगितलं आर्द्रता 90% पुढं पाहिजे, 10 मिलीमीटर कमीत कमी पाऊस पडला पाहिजे, तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असलं पाहिजे, पानं 24 तास ओली असले पाहिजेत, त्यातल्या त्यात पहाटे पानावर दव असलं पाहिजे, ते दव पानावर 3 ते 4 तासापेक्षा जास्त असलं पाहिजे. कारण डावणीचे बी अंधारात उगवतात, पानावर दव असतानाच, म्हणजे ते पाण्यात उगवतात. कोरड्या परिस्थितीमध्ये डावणीचे बी उगवत नाही. कोरड्या परिस्थितीमध्ये फक्त भुरीचे बी उगवतात. डावणीचे बी उगवायचे असतील तर पानावर ओल ही असावीच लागते. पानावर जर भरपूर प्रमाणात ओल असेल किंवा 90% आर्द्रता असेल, 10 डिग्री सेल्सिअस तापमान, 10 मिलीमीटर पाऊस आणि 24 तास ही परिस्थिती राहिली असेल तर अशा परिस्थितीमध्ये डावणी मिल्ड्यू येण्याची शक्यता फार राहते. दिवसा पाऊस पडला, नंतर खूप सूर्यप्रकाश पडला, फुटी कोवळ्या असतील तर करपा येण्याची शक्यता राहते. करपा फुटीच्या टोकाकडे येतो, डावणी मिल्ड्यू फुटीच्या तळाकडील पानावर येते, पानाच्या पाठीमागील बाजूला त्याची आपल्याला लक्षणं दिसतात. डावणी हा रोग द्राक्षवेलीचा कुठलाही हिरवा भाग त्याच्यावर येण्याची शक्यता जास्त असते. डावणी मिल्ड्यू घडावर येऊ शकतो, घडाच्या देठावर येऊ शकतो, मण्याच्या देठावर येऊ शकतो, भुरीसुद्धा घडाच्या देठावर, मण्याच्या देठावर
किंवा पानावर सगळीकडे, पायावर सगळीकडे येऊ शकते. जो जो भाग हिरवा आहे त्या सगळ्या भागावर भुरी येण्याची सुद्धा शक्यता राहते. आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला जर रोगाची अचूक ओळख करता आली, रोग कसा आहे, भुरी कशी येते, डावणी कसा येतो, करपा कसा येतो, जीवाणूजन्य करपा कसा येतो. आता काय होते बघा, लोकांना करपा म्हणजे बुरशीजन्य करपा आणि जीवाणूजन्य करपा यातला फरक कळत नसल्यामुळं लोक काय करतात, स्टेप्टोसायक्लिन मारायचं सारखं. काय अरे स्टेप्टोसायक्लिन मारणं हे खूप हानिकारक असतं, हे ध्यानात घ्या. जर खरोखरच तुमच्या बागेमध्ये जीवाणूजन्य करपा आला असेल तरच त्याचा उपयोग करा. आणि ते जास्तीत जास्त 1 ते 2 वेळा, त्याच्यापेक्षा जास्त वेळा उपयोग करणं द्राक्ष वेलीच्या दृष्टीनं हानिकारक असतं. आणि म्हणून करपा कसा येतो बघा, जीवाणूजन्य करपा कसा येतो बघा, त्याची लक्षणं डोक्यात ठेवा, डोळ्यासमोर ठेवा. त्याचं चित्र डोळ्यासमोर राहू द्या, तुमच्या स्मरणात ते चित्र राहू द्या. म्हणजे बागेत तुम्हाला जीवाणूजन्य करपा आलाय की बुरशीजन्य करपा आलाय हे ओळखता येईल आणि मग योग्य ती उपाययोजना करता येईल. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर रोगाची अचूक ओळख. रोग ओळखता यायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतरची उपाययोजना. आता उपाययोजनेमध्ये सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला माहीत पाहिजे की बुरशीजन्य करपा आला कोणती बुरशीनाशकं उपयुक्त आहेत, जीवाणूजन्य करपा आला काय उपयुक्त आहे, डावणी मिल्ड्यू आली काय उपयुक्त आहे. म्हणजे डावणी मिल्ड्यूचं व्यवस्थापन कसं करावं लागेल, करप्याचं व्यवस्थापन कसं करावे लागेल, भुरीचं व्यवस्थापन कसं करावे लागेल, भुरीसाठी पहिला स्प्रे कधी घ्यायचा, डावणीसाठी पहिला स्प्रे कधी घ्यायचा, करप्यासाठी पहिला स्प्रे कधी घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजेत. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं बघ, करप्यासाठी पहिला स्प्रे डोळा फुटून जरा हिरवा भाग दिसायला लागला की करप्यासाठी स्प्रे. मग आता करप्यासाठी बुरशीनाशक M45 आहे, कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, कॉपर हायड्रॉक्साईड आहे, नंतर झायरम म्हणजे कुमाल आहे, पॉलिराम आहे, अँट्रॅकॉल आहे. याशिवाय ट्रायझोल गटातली बुरशीनाशकं म्हणजे जी भुरी नियंत्रणासाठी आपण बुरशीनाशकं वापरतो, फॉलिक्युअर वगैरे ही जी बुरशीनाशकं आहेत ट्रायझोल गटातली, हेक्झाकोनॅझोल किंवा प्रोपिकोनॅझोल वगैरे ही जी बुरशीनाशकं आहेत यांचा उपयोग तुम्ही जसं भुरीसाठीच करता तसंच करप्यासाठी करता येतो. कारण जी बुरशीनाशकं भुरीसाठी उपयोगी ठरतात तीच बुरशीनाशकं तांबेरा आणि करपा, जी बुरशीनाशकं भुरीसाठी उपयुक्त ठरतात तीच बुरशीनाशकं तांबेरा आणि करपा या 2 रोगासाठी उपयुक्त ठरतात. आणि म्हणून बघा, करपा शक्यतो बागेमध्ये आपण पाहू शकत नाही ऑक्टोबरनंतर, कारण आपण M45, पॉलिराम, अँट्रॅकॉल ह्यासारखी बुरशीनाशकं सतत मारत असतो. आणि मग अशी सतत, कारण जरी आपण मेल्डीडिओ मारलं किंवा कर्झट मारलं, मेल्डीडिओमध्ये अँट्रॅकॉल आहे, कर्झटमध्ये M45 आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण डावणीसाठी स्प्रे घेतो त्यावेळेला त्याच्याबरोबर M45 असल्यामुळं तो स्प्रे करप्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो. किंवा मेल्डीडिओ मारलं तर मेल्डीडिओमधला जो घटक आहे तो घटक डावणी मिल्ड्यूसाठी उपयोगी आहे. राहिलेलं त्याच्यामध्ये जे अँट्रॅकॉल आहे तो घटक करप्यासाठी उपयुक्त आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला विचार करून, म्हणजे ही सगळी बुरशीनाशकं तुम्हाला माहीत असली पाहिजेत. कर्झट किंवा मेल्डीडिओ किंवा क्रोबॅट किंवा रॅनमन वगैरे आता नवीन आलेली बुरशीनाशक आहेत. ह्या सगळ्या बुरशीनाशकांची तुम्हाला माहिती असली पाहिजे, अचूक अशी माहिती असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्यांचा बागेत अचूकपणे उपयोग करता येतो. बरेचसे शेतकरी यामध्ये गफलत करतात. शक्यतो बुरशीनाशकांचा उपयोग करताना एकरी मात्रा ध्यानात घ्यायची, पर लिटर नाही. समजा तुम्ही एकरी 100 लिटर पाणी वापरताय आणि तुम्हाला 3 मिली किंवा 3 ग्रॅम प्रति लिटर मात्रा सांगितली असेल तर तुम्ही 300 ग्रॅम 100 लिटरला वापरून डावणी नियंत्रणात आणू शकणार नाही. डावणी नियंत्रणात आणायची असेल तर कर्झटची मात्रा एकरी 1 किलो तरी असलीच पाहिजे. 1 किलोच्या आत कर्झट मारण्यात काही अर्थ नाही. तीच गोष्ट मेल्डीडिओची 1200 ग्रॅम किंवा 1 किलोपर्यंत तरी मेल्डीडिओची मात्रा असणं आवश्यक असतं. ॲक्रोबॅटचा विचार केला
तर 400 ग्रॅम रोगांचा आपण विचार केला, रोगांची ओळख कशी करून घ्यायची, रोग कसे ओळखायचे याचा आपण विचार केलेला आहे. आता हे रोग नियंत्रणात आणायचे असतील तर योग्य बुरशीनाशकाची निवड, त्याची योग्य मात्रा, त्याची प्रति एकर मात्रा, ते कशा पद्धतीनं कुठल्या अवस्थेत मारायचं याचा विचार किंवा याची अशी निश्चित माहिती तुमच्याकडं असणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ डावणी कंट्रोल करायचं असेल तर डावणीसाठी पहिला स्प्रे 3 ते 5 पानावस्थेमध्ये घ्यायचा आहे. मग तुम्ही कर्जट मारा, मेल्डीडिओ मारा किंवा ॲक्रोबॅट मारा, कुठलंही बुरशीनाशक निवडा. पण बुरशीनाशक निवडताना एक काळजी जरूर घ्या, ते बुरशीनाशक त्या रोगाविरुद्ध प्रतिकारक क्षमता त्याची चांगली असली पाहिजे. त्याच्यामध्ये रेजिस्टन्स लवकर निर्माण व्हायला नाही पाहिजे. मध्ये आपण बघा कॅब्रिओटॉप, अमिस्टार वगैरे बुरशीनाशकं आली बाजारात, पण ती लगेच निरुपयोगी ठरली. कारण काय असतंय, त्या स्ट्रॉबिल्युरिन गटातली जी बुरशीनाशकं होती, म्हणजे कॅब्रिओटॉप असेल, अमिस्टार असेल, तर या बुरशीनाशकामध्ये डावणी मिल्ड्यूविरुद्धची रोगप्रतिकारक क्षमता लवकर निर्माण होते डावणी मिल्ड्यूमध्ये, आणि मग लगेच त्या बुरशीनाशकामुळे डावणी कंट्रोल होण्याची जी क्षमता असते ती नष्ट होते. परंतु काही बुरशीनाशकं, उदाहरणार्थ मेल्डीड्यू असेल, कर्जट असेल, ॲक्रोबॅट असेल, या बुरशीनाशकांचा विचार केला तर तुम्ही योग्य पद्धतीनं योग्य मात्रेमध्ये अचूक पाण्याचा उपयोग करून तुम्ही मग त्यामध्ये स्टिकर, स्प्रेडर, पाण्याचा सामू योग्य ठेवून या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करून जर तुम्ही त्याचा बागेत उपयोग केलात तर निश्चितपणे डावणी रोग नियंत्रणात आणणं खूप अवघड नसतं. एक ध्यानात ठेवा, बागेत 3 ते 5 पानं यायला 12 दिवस लागतात. पुन्हा डावणी मिल्ड्यू येण्यासाठी खूप चांगली परिस्थिती फक्त फ्लावरिंगपर्यंत किंवा सेटिंगपर्यंत असते. म्हणजेच पहिले 12 दिवस सोडून द्यायचे, कारण पहिल्या 12 दिवसामध्ये बाग फुटून 3-4 पानं येतात. म्हणजे 12 दिवस गेले, फुलोरा सेटिंग व्हायला 40 दिवस लागतात. त्या 40 दिवसातले 12 गेले, 28 दिवस राहिले. म्हणजे 3 ते 5 पानावस्थेपासून 28 दिवस जे असतात, त्या 28 दिवसामध्ये तुम्ही योग्य पद्धतीनं डावणी रोगाचं व्यवस्थापन केलं. 28 दिवस म्हणजे 3 आठवडे, 4 आठवडे, तर हा खूप कमी. तसं म्हणजे शक्यता 3 ते 5 पान अवस्थेपासून फ्लावरिंग येण्या अगोदरचीपर्यंत अवस्थेमध्ये जर तुम्ही चांगले 3-4 स्प्रे व्यवस्थितपणे घेतलेत तर निश्चितपणे डावणी येण्याची शक्यता राहत नाही. म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला काळजी करून व्यवस्थितपणे स्प्रे, पाण्याचा योग्य वापर, बुरशीनाशकाची योग्य निवड, अचूक मात्रा त्याची उपयोगात आणणे, त्यामध्ये स्टिकर किंवा स्प्रेडर मिसळणे, याशिवाय पाण्याचा सामू व्यवस्थित ठेवणे, या सगळ्या गोष्टीची योग्य पद्धतीने काळजी घेतली, पाणीसुद्धा चांगलं वापरा, तर ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही व्यवस्थितपणे काळजी घेतली तर डावणी हा रोग नियंत्रणात आणणं फार अवघड राहत नाही. तुम्ही ते अवघड बनवता. कुणाचं तरी ऐकून काहीतरी मग डावणी फुटी लहान आहेत, स्कॉर्चिंग येईल, 3 ग्रॅमनं कशाला मेल्ड्यू घ्यायचं, 1 ग्रॅमनं घेऊया, आणि मग असा जर तुम्ही घोळ केलात तर निश्चितपणे डावणी येण्याची शक्यता राहते. फुटी केवढ्याही असोत, अगदी 2-3 पानं असो, डोळा फुटून यायला लागलेला असो, 3 पानं आलेली असोत, त्यावेळेला मेल्डीडिओ, कर्जट किंवा ॲक्रोबॅट त्यांच्या योग्य मात्रेमध्ये, योग्य मात्रा म्हणजे डावणी कर्जटची 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा मेल्डीडिओची 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा 1-1 किलो प्रति एकर, या पद्धतीनं मात्रेचा उपयोग केला तर स्कॉर्चिंग वगैरे येण्याचा अजिबात धोका असत नाही. तुम्ही त्याची योग्य मात्रा वापरा. कव्हरेज पानावर सगळीकडे ते बसू द्या. जिथं पानावर डावणी मिल्ड्यूचा स्प्रे बसणार नाही त्या पानाच्या भागावर डावणी येण्याची शक्यता राहते. तुम्ही बघा, बागेत हिंडून बऱ्याचशा वेळेला ही जर औषधं तुम्ही व्यवस्थितपणे किंवा ही बुरशीनाशकं तुम्ही व्यवस्थितपणे वापरली असतील तर पानाच्या ज्या भागावरती बुरशीनाशकं बसलेली नसतात तिथंच फक्त डावणी येताना दिसतो, इतरत्र डावणी येताना दिसत नाही. म्हणजे एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की पानाच्या सर्व भागावर ती बुरशीनाशक बसली पाहिजेत आणि त्यासाठी फुटीच्या तळाकडील 5-7 पानं आली की फुटीच्या तळाकडील 2-3 पानं काढून टाकायची. गर्दी कमी होते, ओलांड्याजवळची गर्दी कमी झाली की औषध वर जाऊन पसरून वरून बसू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करून तुम्हाला योग्य पद्धतीनं योग्य बुरशीनाशक, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि अचूक फवारणी पद्धती
या 4 गोष्टीचा तुम्ही बागेत तुमच्या व्यवस्थितपणे बाग रोग नियंत्रणासाठी उपयोगात आणला तर निश्चितपणे रोग येत नाही, तो नियंत्रणातच राहतो. शक्यतो येण्याची शक्यता अजिबात राहत नाही. तुमच्या यामध्ये काहीतरी चुका झालेल्या असतात आणि त्या चुकाचा परिपाक म्हणून डावणी मिल्ड्यू बागेत येतो. जर तुम्ही अचूकपणे व्यवस्थितपणे मी सांगितलेले ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे राबवल्यात तर निश्चितपणे डावणी, भुरी, करपा हे रोग येण्याची शक्यता राहत नाही. तर आपण या एकच रोग मुख्यतः विचारात घेतला तर पुढल्या वेळेला आणखी काही भाग जे आपल्याला उपयुक्त आहेत, म्हणजे रोग येऊ नयेत म्हणून कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ध्यानात घ्यायला पाहिजेत, एक 11-12 गोष्टी आहेत. या 11-12 गोष्टींची ओळख आपण पुढच्या ह्याच्यात करून घेऊ. धन्यवाद.